नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे। त्यांना विधान परिषदेचीही उमेदवारी मिळाली आहे। बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्याने त्यांच्यावर राजकीय टीकाही होऊ लागली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेला सामनामधून बच्चू कडूंच्या या निर्णयावर टीका करण्यात आली असून एकनाथ शिंदेंनाही यात लक्ष करण्यात आलं आहे। बच्चू कडू महाविकास आघाडीत मंत्री होते, मात्र एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर ते त्यांच्याबरोबर गेले। मात्र मधल्या काळात त्यांनी केंद्र सरकारवर सातत्याने टीका टिप्पणी सुरू केली होती। त्यामुळे आपण शिंदे गटात जाणार नसल्याचं त्यांनी 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं। त्यावर सामनातून आता टीका करण्यात आली आहे। अग्रलेखात म्हटलंय, अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली आहे। या समाधी सोहळ्यात स्वतः उपमुख्यमंत्री मिंदे व कडू यांचे अनुयायी हजर होते। कडू यांचा हा समाधी व समर्पणाचा सोहळा आटपल्यावर त्यांच्या राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरु महाराज मिंदे यांनी कडून महाराजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली। त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला। कडू हे विधान निवडणूक हरले तेव्हापासून ते पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफडताना दिसत होते। एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अस्वस्थ करणारी आहे। कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे काढले, आंदोलने केली, दिव्यांगाच्या वंचिताच्या प्रश्नावर सतत आवाज उठवला। त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करत होते। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते। पण मिंदे गट फुटला व सरकार पडले तेव्हा हा सेवा सुरत, गुवाहाटी, गोवा अशी तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला व गंगेत डुबकी मारून आल्याचा आनंद घेत सरकारवारी फिरत राहिला। त्यामुळे लोकांना त्यांचे खरे रूप दिसले, अशी टीका ही सामनातून करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।